दाही संघाच्या कर्णधारांना विनंती की त्याने किरण शिंदे यांना येऊन भेटायचं स्टेज जवळ. दाही संघ उरलेले 2 संघ सोडलं की दाही संघांना विनंती किरण शिंदे मनीष कांबळे यांना येऊन भेटायचंय प्लीज. तर अजिंक्य क्रीडा मंडळ आणि जय महाराष्ट्र, तर जय महाराष्ट्र संघाचे विशेष कौतुक करायचं झालेलं तर नक्कीच बाबूदादा पंत्यांच्या भूमिकेत आता मात्र रोशन खापणे यांचं आगमन नक्कीच झालेलं आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये का होईना नक्कीच गडबडीत या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये. तर अनिल बिरमुळे एक जुने जाणते खेळाडू प्रथम षटक घेऊन येत आहेत. एक आयकॉन मध्ये 5 सिनियरचे आयकॉन झालं या संघामध्ये. जय महाराष्ट्र संघ म्हटलं की धनंजय तोंडवलकर, वैभव सावंत, स्वीटी, सागर काकडे आणि सागर परब, त्याचप्रमाणे सोमनाथ कदम आणि पूर्ण मॅच चालू होते ना मनीष काय. ओके तर कौतुक करत झालेलं की जय महाराष्ट्र संघामध्ये धनंजय आहेत, वैभव आहेत. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. सामना चालू करायचा पंच. तर नक्कीच जय महाराष्ट्र करता दुःखाची बातमी झालेली आहे की धनंजय तोंडवलकर खेळू शकणार नाहीत की कारण की ते फोटो सेशनला नव्हते. ऍज पर रूल्स अँड रेग्युलेशन जे नियमावली बांधून घेतली होती त्यामध्ये तर नियम हा प्रत्येकाला समान असणार आहे. तर या इथे अप्रतिम अशी विकेट पाहायला मिळते. ते विकेट बनवणारे श्रीयुत बाळा यांना विनंती आहे की तुम्ही इकडे तुमचा मान घ्यायचा आहे. बाळा यांना विनंती आहे खूप अप्रतिम अशी विकेट, लाल मातीची विकेट बाळा इथे उपस्थित आहेत. सचिन यांना विनंती आहे. अप्रतिम अशी विकेट बाळा यांनी केलेली आहे. तर सामना चालू करायचा आहे. तर नक्कीच इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं धन्यवाद देतो. आनंद सागर संघाचे खेळाडू अनिल बिरमुळे उजव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी करायला तयार आहेत.
तर राहुल यांनी पहिल्या चेंडूवर लेट कट मारलेला आहे. राहुल स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो शिवाजी. शिवाजी म्हटलं की ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट मधला मला वाटतं मी आतापर्यंत आता चालू ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट झाली त्यामध्ये रिव्हर स्वीपचा षटकार मारणारा हा शिवाजी. तो फुलटॉस चेंडू आणि यावेळी पाटिया सरळ धावचित करण्याची संधी. आता मात्र शिवाजीकडनं मोठे फटके आकाशातले नाही तर जमिनी लगत मारण्याची कसं शिवाजी कसा तयार करतोय पाहूया. शिवाजी मोठे फटके मोठे ड्राईव्ह फिल्डिंग. सगळ्यांना विनंती आहे खेळाडूंना की इन करायची आहे. कोणी खेळाडू इन राहिली असेल तर अनिल मामा इन करायचे, टी शर्ट इन करायचे, टी शर्ट इन करायचे, टी शर्ट. धन्यवाद. तर शिवाजी नक्कीच मोठे फटके ड्राईव्ह करण्यात उजव्या हाताने व्हा किंवा डाव्या हाताने तर तो शिवाजी मात्र स्ट्राईक एंडला. पण यावेळी मात्र रूप वेगळं आहे. अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा आहे आणि बॉक्सची आहे. तर यावेळी मात्र अनिल कडनाही मिसफिल्ड होते आणि 2 धावा मिळतील वाटतं. धावचित करण्याची संधी होती आणि शिवाजी ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेमध्ये जसा डॉट बॉल निघतो आणि जागेवर असल्यामुळे धावले नाही परंतु नॉन स्ट्राईक एंड वाला धावून आला आणि धाव घेतलेली आहे. परंतु खतरनाक अशी धाव. 3 धावा 2 चेंडू मागे जय महाराष्ट्र संघ. पुन्हा एकदा ही चोरटी धाव बॉक्स आणि तोही बाउंड्री बॉक्स. त्यामध्ये प्रेक्षक वर्ग नक्कीच चौकारांची आतषबाजी पाहण्याकरता थांबलाय तसेच बॉलर यांची करामत. यावेळी मात्र बॅक फुटवर जाऊन टर्न करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 1 धाव लेग बायच्या रुपयाने मिसफिल्ड झालेली आहे. सागर परब जबरदस्त असे विकेट किपर आहेत ओव्हरआर्मचे. यावेळी मिस अंडरआर्म मधनं होत आहेत. तर जोरदार फटका. यावेळी मात्र बाद झालेला आहे शिवाजी. DJ Vaibhav in the mix. तर नक्कीच शिवाजीची जागा घेण्यासाठी आलेला खेळाडू अनिल शिरसाट सिद्धार्थनगर मधील राहणारा उत्कृष्ट असा अंतराम दर्जाचा खेळाडू. तर त्याच जोमाचे समोरच्या संघामध्ये तुषार असतील, वैभव सर असतील. तर गोलंदाजी मार्गावरती सोमनाथ गोलंदाजी दिलाय सागर उजव्या हाताने. मला वाटतं पहिला असा गोलंदाज दिसतोय की तो आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करणार आहे. यापूर्वी आपण उजव्या हाताचे गोलंदाज सगळे पाहिले ते राऊंड विकेट गोलंदाजी. हा सोमनाथ पहिल्या हाताने नक्कीच जेव्हा ओव्हर द विकेट गोलंदाज येतो याचा अर्थ नक्कीच आपण अपेक्षा करू शकतो की तो ऑफ ब्रेक गोलंदाज असणार. तर हा पुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने तटवला होता. मात्र 1 धाव मिळालेली आहे. बॉक्स ओपन बॉक्स आहे, मोठा बॉक्स आहे आणि या बॉक्सचा फायदा अजून तरी मला वाटतं बरेचसे फलंदाजांनी घेतलेला नाही. मला वाटतं ही कधी वेगळी रणनीती असेल शेवटी ड्राईव्ह करायचं. तर हा मात्र मोठा फटका बॅक फुटवर. केवळ 1 धाव. धाव संख्या झालेली आहे ती दुसरं षटक चालू असताना 9. तर यावेळी क्लीन बोल्ड झालेले आहेत आणि नवीन फलंदाज 2 विकेट गेल्यानंतर गोलू.
तो फुलटॉस चेंडू घोलू यांनी सटवला, धावचित करण्याची इथे मात्र स्वीटी यांचा प्रयत्न असणार. स्वीटी म्हटलं की ओव्हर क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा आता झाली भटवाडी प्रीमियर लीगची, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून स्वीटी यांनी केले होते. 2दा अर्धशतक 6 षटकामागे 50 वर धावा करणारा तो स्वीटी जय महाराष्ट्र संघामधनं खेळतोय स्वीटी. तो ओव्हर द विकेट ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, जिथे बॅकफुटला जाऊन तटवला, केवळ 1 धाव मिळेल आणि हीच मला वाटतं अपेक्षा असणार आहे जय महाराष्ट्र संघाला. सोमनाथ कडनं दुसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या होती ती 11. या इथे बाउंड्री बॉक्स वाढतोय, परंतु बाउंड्री मारताना खूपच प्रयास पडताना दिसत आहेत फलंदाजाला. प्रयत्न मात्र होताना दिसत नाहीयेत. आता पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सामन्यातील तिसरं षटक घेऊन येतोय तो अनिल बिरमोळे. दोन प्लेयर्स कंपल्सरी आहेत, बाहेर तुम्हाला जावं लागतील 2 प्लेयर्सना. सामना एक साइड संपल्यानंतर नक्कीच आपले इथे पाहुणे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार इथे होईल. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती नायर आणि स्ट्राईकवर आहे तो गोलू. उत्कृष्ट असा डिक्लेअर स्वरूपाची धाव या ठिकाणी. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती नायर गोलूसाठी. आता मग नो चेंडू, पंच रोशन कापणे यांचा इशारा, परंतु रनआउटची संधी. धन्यवाद डीजे. या ठिकाणी बॉल ग्राह्य धरला जाणार, रन नाही. तर या ठिकाणी रन ग्राह्य धरली जाणार नाही. चेंडू मात्र नक्कीच चेंडू मध्ये भर होताना दिसून येईल. तर 3 चेंडू, धावसंख्या झाली ती 14 धावा. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना नायर मात्र गोलंदाजी मार्गवरती. तर क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी सागर परब यष्टींच्या मागे जी जागा होती ती सोडताना दिसून येतोय. आणि अनिल बिरमुळे तर वाईट चेंडू आणि लेग बाय स्वरूपाची 1 धाव, असे 2 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्येत भर होणार, धावसंख्या धावून पोहोचली ती 16 धावा तिसऱ्या षटक मार्गास असताना नायर साठी. आता मात्र हलक्या हाताने दटावला गेलेला कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. नक्कीच गोली एक उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना दिसून येतोय आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना 3 फ्रेश बॉलर या ठिकाणी पहिल्यांदा यूज करणं गरजेचं आहे. तर बॅटची कडा घेत चेंडू मात्र यष्टीरक्षकाला सुद्धा बीट करताना दिसून येतोय आणि डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. आता मात्र पुन्हा एकदा एका रनाने का होईना कासवाच्या गतीने गोलू मात्र आपल्या संघासाठी धाव फलक वाढवताना दिसून येतोय. तर 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 धावा. तर पाहूया 4थं षटक कोण घेऊन येत आहे. तर जय महाराष्ट्र संघामध्ये मात्र विचार विनिमय चालू आहे, कारण तो
त्यांचा धनंजय तोंडवलकर यांना बाहेर काढण्यात अजून एक षटक कोण टाकेल या मात्र चर्चा आहे. 5 षटकांचा सामना आहे. सामना 20 मिनिटात संपवायचा याची कल्पना दोन्ही संघाला आहे. तर दोन खेळाडू या ठिकाणी फोटो सेशनला नसल्या कारणामुळे अवघ्या 7 खेळाडूंवरती हा संघ मैदानात खेळताना पाहायला दिसून येतोय. तर पाहूया या फिल्डिंग रचनेचा आणि दोन खेळाडू जे मात्र या एका नियमामुळे तर आता मात्र संधी आहे यांना की 2 खेळाडू बाहेर आहेत. नक्कीच मोठे फटके मारण्याची या ठिकाणी गरज आणि मोठी संधी या ठिकाणी 2 षटकाखाली 2 षटक बाकी आहेत. पाहूया नक्कीच किती धावा या 2 षटकामागे अर्जित करतायत. तर आपल्याला मला वाटतं अंडर आर्म क्रिकेट असो किंवा ओव्हर आर्म क्रिकेट टुर्नामेंट असो, बॉलर आणि बॅट्समन हा असतोच आणि त्याच्या मागे विकेट किपर असतो. तर आपल्याला पहिल्यांदा असं चित्र बघायला मिळेल या इथे भटवाडीमध्ये की या इथे विकेट किपरच ठेवण्यात आलेलं नाहीये. तर का तर यापूर्वी त्यांना पनिशमेंट झाली होती. ते 2 प्लेयर शॉट करून खेळतायत. तर यावेळी मात्र शक्कल लढवलेली आहे की विकेट किपरच नाहीये आणि आता मात्र बॅट्समनला मला वाटतं पूर्णतः मोकळीक आहे आणि ही जबाबदारी गोलंदाजावर राहणार आहे की विकेट किपर नाही आणि गोलंदाजी कशी करायची. नक्कीच बाबू दादा, नक्कीच पहिलीच मी मॅच ही पाहताना दिसून येतो की आणि उत्कृष्ट असा चौकार सनी जगताप बाबू दादा, नक्कीच मी तुम्हाला सांगू इच्छितो पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता. तदनंतर मात्र तिसऱ्या सामन्यात तर अनिल मामा पुन्हा एकदा नो चेंडू पण त्यांचा इशारा दरम्यान मात्र हलक्या हाताने दटावला गेलेला चेंडू आणि 1 धाव. तर पाय नो पंच सनी जगताप यांचा इशारा त्या ठिकाणी अनिल मामा यांनी नो चेंडू घोषित केलाय. तर 25 धाव फलकावरती 14 षटक मार्गस्थ असताना तर पंच बॅट्समॅन थोडीशी ताकीद देताना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळून येतोय. तर अवघ्या एका चेंडू गणित 5 धावा खर्च केल्यात. पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फुल टॉस डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय आणि गोलू मात्र आपल्या चौकटीत त्या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊन उभा राहतोय. परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि बॅकअप नक्कीच जय महाराष्ट्र संघाचं त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अनिल मामा पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र फुल टॉस आणि डायरेक्ट डीजे किरण एंड तर नक्कीच बॉक्स आउट पद्धतीचा गडी मात्र तंबूच्या आश्रयाला गेला. अनिल मामा पुन्हा एकदा सज्ज योगेश साठी. आता मात्र हलक्या हाताने दटावला गेला. पुन्हा एकदा रनआउटची संधी त्या ठिकाणी आणि सनी जगताप यांचा इशारा नटआउट. तर गोलू मात्र नक्कीच आयकॉन पद्धतीचा हा खेळाडू नक्कीच प्रत्येक संघासाठी 5-5 आयकॉन सिस्टम या ठिकाणी होती आणि त्याच आयकॉन मधला गोलू मात्र अजूनही मैदानावरती 14 षटक मार्गस्थ असताना अनिल गोलू साठी.
पुढे पुन्हा एकदा पुढे जाऊन सरसन मारण्याचा प्रयत्न स्वीटी म्हणजे तुषार चेंडू हाताळताना, परंतु दरम्यान एक धाव धावून काढली गेली. धावसंख्येत भर 29 धावा, 28 माफ करा. आता मात्र थोडासा कच्चा असू हॅलो. तर पहिल्यांदा पाहायला मिळतंय आपल्याला इथे की विकेट किपर नसताना अनिल यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती. थोडस मिसफील्ड झालं आणि 4 धावा. तर धाव संख्या होते आता पहिल्यांदा मला वाटतं या ग्राउंडवर हायेस्ट धाव संख्या होताना दिसते. किती धावा झाल्यात इथे गौरव आहेत, 32 धावा आणि 1 षटक बाकी आहे. पुन्हा एकदा शेवटचं षटक आहे आणि पुन्हा एकदा या 2 षटकामध्ये विकेट किपर नाहीये. तो पुढे जाऊन आणि मिसफील्ड पुन्हा एकदा अनिल यांच्याकडनं. नक्कीच बाबूदादा जो नियम या ठिकाणी आखला गेला त्याचा फायदा मात्र नक्कीच अजिंक्य 11 संघाला या ठिकाणी मिळताना दिसून येतोय. तब्बल 3 चौकार अजिंक्य 11 संघाने या ठिकाणी मारलेले आहेत. धावसंख्या 36 धावा. बाबूदादा 36 धावा मला वाटतं आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर चाललेला आहे पुढे पुढे आणि नक्कीच फायदा घेत आहेत. हे 2 प्लेअर शॉट, ते एक विकेट किपर नाही म्हणजे बॉल जरी मिस झाला तर पाठी 1 धाव आहे आणि बॉलरला अशी बॉलिंग करायची की मिस झाला तो स्टंप टू स्टंप. तर यावेळी मात्र खरंच अप्रतिम असा बॉल, बाईच्या रूपाने 1 धाव मिळेल. नक्कीच बाबूदादा बॉल त्या ठिकाणी मिस झाला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाईची 1 धाव यष्टीरक्षक नसल्या कारणामुळे अजिंक्य 11 संघाला नक्कीच मिळणार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा गोलूसाठी. आता मात्र फुलटॉस मध्ये चेंडू. कधी कधी मला वेगळी रनिंग वाटते जय महाराष्ट्र संघाची. जेव्हा अनिलकडनं मिसफील्ड होत असेल तर त्याला विकेट किपर का नाही ठेवत कळत नाही. कमीत कमी स्टंपिंग अडवलं तर होऊ शकते किंवा 1 धाव रोखू शकतात. जरदरचा भाग आहे, चांगली गोलंदाजी मात्र करतोय. लेट कट डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. तर माझ्या मते सर्वात जास्त धावसंख्या नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 39 धावा. अजूनही माझ्या मते 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. आता मात्र फुल टॉस फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी रनआउटची संधी नक्कीच होती. डायरेक्ट हिट असली असतील तर नक्कीच या ठिकाणी निर्णय काहीतरी वेगळाच असला असता. आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो गोलू. टॉस मधील चेंडू आणि खरपूस समाचार आणि बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी खड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. वेळ देऊन इथे उपस्थित राहिलेले आहेत आनंद सागर संघातले जुने जाणते खेळाडू. तर मी किरण शिंदे यांना विनंती करीन की त्यांनी सत्कार करायचे. ते महेंद्र सर आहेत त्यांचा. तर सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. वेळ काढून मी प्रेक्षकांना विनंती करतो. तर नामदेव सर आहेत इथे, त्यांचाही सत्कार करायचा आहे. सचिन सुर्वे किरण शिंदे यांचा सत्कार करतील. सचिन सुर्वे. करुणाकरण कोटियन यांचा सत्कार करतील किरण. करुणा बंगेरा सॉरी. त्याचप्रमाणे समीर सुर्वे यांचाही सत्कार करतील.
आणि बोंड्या इथे उपस्थित आहेत. बोंड्या पॅकर यांच्या संघाने नक्कीच भटवाडी प्रीमियर लीग मारली होती. आराध्य फायटर्स संघाने या बोंड्या संघाचा इथे सत्कार करतील. किरण शिंदे आवाजचा बादशाह उपस्थित दर्शकाबद्दल थँक्यू. सचिन, महेश, करुणा, नामदेव, थँक्यू सर. तर उद्या तुम्ही नक्कीच या इथे उपस्थिती. सामना गेल्या गेल्या सुरू करायचा आहे. मोठं टार्गेट आहे या इथे. नक्कीच अजून विशेष कॉमेंटेटर म्हणून आपले चंदूभाई शेटे येथे उपस्थित आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. चंद्रकांत शेट्टे नक्कीच पूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे. चांगलं समालोचन करणारे चंद्रकांत शेट्टे यांचं इथे भटवाडी प्रीमियर लीग अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंट मध्ये हार्दिक स्वागत. 45 धावांचं टार्गेट आहे. मोठं धावा आहेत. भटवाडी प्रीमियर लीग पहिल्यांदाच लाईव्ह अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा घर बसल्या ही स्पर्धा आपण मजा घेऊ शकतो, मजा लुटू शकतो. टेनिस cricket.in यांच्या माध्यमाने आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर 44. स्ट्राईकला येणारा स्वीटी बद्दल मी तुम्हाला आताच कल्पना दिली. भटवाडी प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज आणि 2 वेळा 5-5 षटकांच्या सामन्यामध्ये 50 धावांच्या वर करणारा आज ओव्हरआर्म खेळणारा खेळाडू आज अंडरआर्म मध्ये 2 खेळाडूंचा. तर यानंतरचा होणारा सामना नक्कीच मोरिया स्पोर्ट क्लब वर्सेस मेगा स्टार. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. तर गोलंदाजी मार्गवरती अनिल शिरसाट स्वीटीसाठी. उलटा समजलेला चेंडू आणि बॉक्स आउट. लॉलीपॉप वाटणारा चेंडू बॉक्स बाहेर आणि स्वीटी बाद झालेले आहेत. मोठा धक्का. तर बोंड्यांना विनंती करेन की पुढच्या सामन्यासाठी टॉस उडवून घ्यायचंय. आराध्य फायटर्स हे बोंड्या भटवाडी प्रीमियर लीग ज्यांनी फायनल मारली होती तो संघ. फुल टॉस चेंडू आणि पाहूया लॉंग ऑनला पहिला चौकार सागर परब यांच्या बॅट मधना. जवळजवळ 9 धावांची सरासरी करायची आणि मला वाटतं प्रत्येक षटकामागे चौकार एक ठोकला की मला वाटतं गणित सोपं होणार आहे. कव्हरच्या दिशेने आणि मिसफील्ड परंतु क्षेत्ररक्षण अपार चांगला फटका. यापूर्वीपेक्षाही जबरदस्त असा फटका कव्हरच्या दिशेने परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या होते. गौरव भोसले इथे गुणलेखकाची भूमिका निभावत आहेत. 6 धावा होत आहेत. सोमनाथ खूपच हलकासा टान्स आहे. उभी राहून विकेट टाकण्याचा लेट कटर बाहेर चेंडू आणि निर्धाव. तर यावेळी मात्र विकेटवर उभं राहून खेळण्याची गरज आहे. एखाद दुसरा बॉलर त्यांनाही मिळू शकतो ही अपेक्षा धरायला त्यांना हरकत नाहीये. तर पहिला चेंडू आणि मला वाटतं किती धाव होत आहेत पाहूया. पंचांचा निर्णय राहणार आहे इथे. आउट.
तर नक्कीच पहिलं षटक संपलेलं आहे आणि 2 गडी बाद झालेले आहेत. एक मोठी धावसंख्येचा पाठलाग करतोय चंदू सर इथे उपस्थित आहे. अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा आणि स्वीटीचा जो बॉक्सच्या बाहेर गेला तर यावेळी मात्र सागर थांबून खेळतोय विकेटवर. नक्कीच एका बॉलरच्या 2 चौकारांचा यामध्ये फरक आहे. नो बॉल आणि बॅकफुटला जाऊन टर्न केला तिथे 2 धावा मिळणार आहे. तर विकेटवर उभं राहून खेळण्याची गरज आहे आणि सागर परब यांना सांगायची गरज नाहीये. ओव्हरआर्मचे ड्राईव्ह आहेत त्यांच्याकडनं. स्वीटी सारखा धडाकेबाज फलंदाज बाद झाला. त्यानंतर सोमनाथ बाद झालेला आहे आणि मोठी जबाबदारी आहे त्यांच्यावर. डाव्या हाताची गोलंदाजी, उजव्या हाताने डाव्या हाताने राऊंड विकेट. 15 गाला एंड कडनं गोलंदाजी करतोय. तर चंद्रकांत शेट्टी येथे उपस्थित आहे, त्यांचंही अभिनंदन. तर यावेळी ठरवून खेळलेला फटका आणि हा मला वाटतं नक्कीच विचार करतील सागर की फुलटॉस चेंडू होता आणि पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या इथे चौकार. हीच गरज आहे, हीच गरज आहे. नक्कीच अंडरआर्मच्या प्लेअरने लक्षात घ्यायचंय. ओव्हरआर्मची प्रॅक्टिस आहे, अंडरआर्मची 0 प्रॅक्टिस असतानाही चौकार वसूल करतोय. तर लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा अवांतर आणि बाईच्या रूपाने 2 धावा. धाव संख्या होते गौरव 17 धावा. आता मात्र दबावाखाली दिसतोय शिवाजी पाडेकरचा संघ. नो बॉल आणि तटवल्या लेट फ्लॅट. हावी होतोय सागर परब यांनी दाखवून दिलेलं आहे. स्वीटीचा गोडवा गेला तरी चालेल पण सागरचा खारटपणा चाकायची आता तयारी मात्र घ्यावी लागणार आहे ती अजिंक्य संघाला. तर गोलंदाजी मात्र नेहमीच नक्कीच अंडरआर्मचं जेव्हा सेकंड ओव्हर दुसरी ओव्हर टाकायला घेता तर तुमच्याकडनं अपेक्षा नसते, परंतु प्रेक्षक वर्ग मात्र बॅट्समॅनवर खुश आहेत. हा बघ या एक धाव थोडीशी मिसफील्ड झालेली आहे. ड्राईव्ह केलेला आहे. धाव संख्या होती ती 20 धावा झालेल्या आहेत. 20 धावा. अजूनही 25 धावांची आवश्यकता आणि 3 षटकं यानंतरही बाकी आहेत. तर यावेळी क्लीन बोल्ड विकेटवर उभे राहण्याची गरज असताना धाव. तर वैभव सावंत येते. वैभव सावंत पाहिजे त्याला. वैभव सावंत तमामचा असा क्रिकेटचा अनुभव. इमर्कचे कॅप्टन, लेदर क्रिकेट खेळणारे. शेवटचा चेंडू असेल कदाचित या नक्कीच वाचलेले आहेत. वैभव सावंत बॅकफुट वर जाऊन मग खेळण्याचा प्रयत्न बसला आणि 2 चेंडू निर्धाव निघालेले आहेत. तर पूर्ण जबाबदारी मला वाटतं आता पुन्हा एकदा सागर यांच्यावर आलेली आहे. या इथे खुलून फलंदाजी करावी लागणार आहे. तर चंदू शेट्टी यांना नक्कीच विनंती करीन इथे त्यांनी मार्गदर्शन करायचंय, समालोचन. भटवाडी प्रीमियर लीग अंडरआर्म पहिलं पर्व आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे या ठिकाणी स्वागत. तर आपण सातत्याने 7 पर्व ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये प्रयोग केलाय आणि यशस्वी झालाय आणि तदनंतर सचिन राणेने बॉक्स क्रिकेट लीग मुंबईमधील सर्व खेळाडूंना घेऊन देखील 2 वर्ष प्रयोग केलाय आणि किरण शिंदेच्या माध्यमातून पहिलाच भटवाडीतील सर्व खेळाडूंना एकत्रित करून, कारण स्नेहदीप मध्ये प्रीमियर लीग होतात, रामजीनगरला होतात, क्रांतीमध्ये होतात, सिद्धार्थनगरला होतात, वेगवेगळ्या ठिकाणी प्रीमियर लीग होतात, परंतु संपूर्ण भटवाडीची अंडरआर्मची प्रीमियर लीग या ठिकाणी होते आणि दरम्यानच्या काळात रिवर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळते. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. विजयासाठी धावांचे लक्ष आहे ते
45 धावांचं लक्ष असताना गोलंदाज गोलू, अरे नाव असेल ना काहीतरी, गोलू. पुढचा चेंडू नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. +1 अशा 2 धावा मिळतील. पंच चालू सामन्याचे पंच रोशन महादेव खापने, जिनको दिन में क्या अंधेरे में भी देखते हैं सपने, वो है रोशन महादेव खापने. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. तर मुख्य पंच सनी जगताप, वैभव सावंत सज्ज होत आहेत. अंडरआर्म क्रिकेटचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हरआर्म क्रिकेटला समांतर असणारा हा खेळ आहे. आणि ज्या पद्धतीने अंडर आर्म, ज्या वेळेला ओव्हरआर्म पद्धतीचं क्रिकेट आणि अंडरआर्म बरेचसे वेगवेगळे रूल्स असतात, वेगवेगळे नियम आहेत आणि त्याने हे क्रिकेट खेळलं जातं. सागरसाठी गोलू पुढचा चेंडू स्वीप करतोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 25 धावांवर जाऊन पोहोचते. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. तिसरे षटक म्हणजे 15 चेंडू झालेले आहेत. 25 धावा झालेत. 15 चेंडू बाकी आहेत. 20 धावांची आवश्यकता. पुढे 7वा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. शिवाजी येतोय अतिशय चपळतेने. पाहूया 1 धाव पूर्ण. शिवाजी पाटील आज मात्र प्रभावित होतोय बाबू सर, कारण कधी ओव्हरआर्मची नावं एडी आहे या ठिकाणी. धर्म अंडरआर्म खेळलेला आहे, परंतु नवनाथ दिसतोय, शिवाजी दिसतोय. त्यांना कधीच अंडरआर्म खेळताना पाहिलं नाही. आज मात्र ते सर्व अंडरआर्म खेळताना पाहायला मिळत आहेत. पण चांगला परफॉर्म दाखवलाय. मला वाटतं सागर आणि वैभव याच्याकडनं पाहायला मिळतंय. डोलवण्याचा प्रयत्न आणि आपले अनिल मामा बिरमुळे यांना मात्र त्यांच्या आवडत्या खेळामध्ये आम्ही खेळताना पाहणार आहोत. 2 षटकं टाकली सर त्यांनी. तर फापाळे सर तुमचे इथे स्वागत आहे. तुम्हाला विनंती आहे की कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. फापाळे सर, फापाळे सर इकडे पण टीम विकत घेतली का? नाहीये ना, या तरी सुद्धा आपलं हार्दिक स्वागत. एकदम इथे आपले क्रिकेटचे चाहते फापाळे सर या ठिकाणी उपस्थित राहतात. फापाळे सर आपल्या या ठिकाणी हार्दिक स्वागत. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 2 षटकांच्या मध्ये विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. ती 17 धावांची आवश्यकता 12 चेंडू मध्ये. नक्कीच शिंदे बंधू तुम्ही इथे उपस्थित राहायचंय. फापाळे सर चांगला आहे. आज वार शनिवार आहे. मस्तपैकी वातावरण चाललेलं आहे आणि या थंडगार वातावरणामध्ये आम्हाला मात्र ऊब लागते ते हॅलोजनची. शनिवार म्हटलं की बरेच जण खुश होतात की नंतर वार असणार रविवार, आणि आनंदाचा वार म्हणजे बिलकुल एकदम खुश. सुट्टी, तर सुट्टी कशी साजरी करायची, तर आचार्य अत्रे मैदान इथे लाईव्ह टेनिस क्रिकेट अंडरआर्म चालू आहे. त्याची मजा घ्यायची चव. कॅमेरा जर इथे वळला तर आपणही कॅमेरामध्ये नक्कीच घरच्यांनाही दर्शन होणार की आमचा माणूस इथे आहे उपस्थित. आणि हा एक प्रूफ आहे की कुठे गेला होता तर बघा मी कॅमेरामध्ये आहे. तर लाईव्ह क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धा चंदूसर इथे टेनिस cricket.in ने केलेली आहे. खरंच त्यांना धन्यवाद देतो भटवाडी प्रीमियर लीग तर्फे. नक्कीच कौतुक करावं लागेल या वेबसाईटचं, ज्यांच्यामुळे अलीकडच्या काळात घर बसल्या देखील क्रिकेटच्या मॅचेसचा आनंद घेता येतो. आणि आपण सुद्धा प्रूफ दाखवू शकतो आम्ही कुठे गेलो होतो. नक्कीच आम्हाला कोणी घरचे प्रश्न नाही करणार आहे. फापाळे सर लवकर या. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. फापाळे सर जर मुख्याध्यापक उशिरा येऊ लागले तर विद्यार्थ्यांचं नक्कीच फापाळे सरांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. या इथे खूपच क्रिकेटचे जाणते आणि खेळाडू. आणि हाताला दुखापत झाली वाटतं. 2 चौकार जे मारले होते भटवाडी प्रीमियर लीग मध्ये, कदाचित त्यांनी झाली का? फापाळे सर वर या ना प्लीज. तर 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. करतोय 1 धाव अर्जित केली जाईल. सागर आणि वैभव ही जोडी मैदानामध्ये आहे. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता विजयासाठी. चंदू सर तुम्हाला कल्पना असेल यांना 2 प्लेयर शॉटने खेळायला लागलं होतं. आता त्यामध्ये 2 ओव्हर विकेट किपरच नव्हता. पहिला रेकॉर्ड झाला इथे मी पाहिलेला अंडरआर्म मध्ये. विकेट किपरच नव्हता अनिल मामांच्या आणि सोम्याच्या. तर क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचं मात्र नेम नाही बाबू सर. तर फापाळे सर तुमचं धन्यवाद. धावसंख्या 30 धावा धावफलकावर. 15 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या झाली ती
31 धावांवर संघाची धावसंख्या, 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. वैभव एका चौकाराची मात्र बाबू सर आवश्यकता आहे. पूर्ण डावामध्ये केव्हा तो येणं गरजेचं आहे, परंतु एक चौकार येणं गरजेचं आहे. चेंडू ठोलवण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल वैभव यांच्या या फटक्यावर. धावसंख्या पुढे जाईल, धावसंख्या जाऊन 32 धावांवर. चालू असताना सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य इलेव्हन स्पोर्ट्स क्लब वर्सेस जय महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब यांच्यामध्ये सागर परब स्ट्राईकवर गोलंदाज आणि गोलंदाजीसाठी एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 11 धावांची आवश्यकता, अजूनही 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्वैर चेंडू घोषित केला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 25व्या क्रमांकाचा नियम वापर केला जातोय. स्वैर चेंडू एक धावीत संघाची धावसंख्येवर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती पुढे सरकते ती 34 धावांवर संघाची धावसंख्या, अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू करा. धावसंख्या झाली ती 35. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आणि टॉस विन असल्या कारणाने 9 धावा काढल्या तरी बाबू सर एका चौकाराची आवश्यकता आहे, किंवा 1-2 अतिरिक्त धावा जरी आला तरी सामना जिंकला जाऊ शकतो. पाहूया. चांगली फटकेबाजी चालू आहे. वैभव एका बाजूने आता खुल्या आमने फलंदाजी करतोय आणि इथे मात्र गोलंदाजीची जरा उणीव भासते आहे ती अजिंक्य संघाला. 44 यामध्ये आतापर्यंत आयएस धावसंख्या इथे चंदू सर 31 आहे आणि 44 धावा त्याही 7 प्लेअर मध्ये चेस करतोय. तो अप्रतिम असा फटका आणि तिथे मिसफिल्ड झालाय, परंतु चेंडू जागेवर. जोरदार ड्राईव्ह तर होत आहेत, परंतु गॅप काढावा लागणार आहे. 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू 8 धावा. एक चौकाराचं गणित आहे, किंवा एक एक्स्ट्रा पडला तरी बॉल टू बॉल मॅच येण्याची शक्यता आहे. तर हा मात्र टॅप चेंडू पाहूया. एक धाव तिथे सहज मिळेल, नाही तर वैभव नकार देतोय. वैभव मला वाटतं चुकीच्या पद्धतीने चाललाय, कारण तोही ड्राईव्ह करू शकतो मोठे, आणि आता चेंडू हातात जात आहेत. एखाद्या वेळी गॅप पडला तर कदाचित वैभव यांचा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त मात्र प्रहार चालू आहे. फक्त गॅप मिळत नाहीये, परंतु प्रयत्न नक्कीच. अंडरआर्म वैभव यांचा पण 0 अनुभव आहे, परंतु ओव्हरआर्म खेळतात. बॉक्स अजूनही जमिनी लगत फटके चालू आहेत. सागर यांच्यावर आता जबाबदारी वाढली आहे. यही मौका है मारने का चौका. सागर आणि लाल मातीचा संबंध म्हटलं की सागरचा आलाच. अजून पडला कसा नाही असा प्रश्न आहे. तर सागर यावेळी मात्र बॅकफुटला, आणि वैभव आता मात्र वैभव यांना दाखवून द्यावंच लागणार आहे. गॅप मध्ये जरा जरी वैभवचा ड्राईव्ह झाला तर गणित. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. प्रेक्षकांची मात्र उत्कंठा. चंदू सर पाहताच आहे धमाल, आणि पहिला जबरदस्त असा सामना पाहायला मिळतो इथे. बोल यावेळी मात्र क्लीन बोल झालेले आहे. डीजे किरण एन जी. 2 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. किती टोटल किती झाले? 39 धावा झालेले आहेत. 5 धावा कंपल्सरी आहेत. एक चेंडू जिंकण्याकरता 6 धावा. सामना बरोबरीत सुटण्याकरता 5 धावा पाहिजेत. 5 धावा जर केल्या एका चेंडू मागे तर फलंदाज करणारा संघ विजय घेऊ शकतो. परंतु अप्रतिम कामगिरी येते दोन्ही संघांची.
तर यावेळी मात्र दुर्दैवीरित्या संघ बाद झालेल्या अजिंक्य संघ आपला जय महाराष्ट्र संघ केवळ 2 क्षेत्ररक्षक कमी पडले आणि एक बॉलर तरी पण नक्कीच अप्रतिम अशी कामगिरी केली होती सागर आणि वैभव यांनी. तर मॅन ऑफ द मॅच साठी इथे बोंड्या उपस्थित आहे. घोलू 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 घोलूने पूरा खोल डाला है जय महाराष्ट्र संघाला. अप्रतिम अशी कामगिरी घोलू इथे आलेली आहे. कंटाळ्याच्या कसा हो जाए घोलू.